बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या राजकीय बातमीने आपण करूया। तुमच्या हातामध्ये तिजोरीच्या चाव्या असल्या तरी त्या तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे। कोल्हापूरच्या मुरगुडमध्ये प्रचार सभेत चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं। तिजोरीचा मालक आपल्याकडे असल्यामुळे विकासाची काळजी करू नका असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी मतदारांना साथ घातलेली आहे। दरम्यान यावरून काही राजकीय प्रतिक्रिया देखील आता समोर येत आहेत। 4 वर्ष अजून हे सरकार असल्यामुळे तिजोरीची किल्ली आपल्याकडे असल्यामुळे ती आणखी कोणाकडे जरी असली तरी त्याच्यावर मुख्यमंत्री असल्यामुळे कारण समोरचे उमेदवार म्हणणार तिजोरीची किल्ली आमच्या हातात आहे, पण तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे। कारण त्या अविभावात सध्या विरोधकच आहेत। विरोधक म्हणजे हे जरा दुर्दैव आहे। त्या कलियुगाचं शेवटचं पर्व म्हणतात की कलियुग असा आला की आपणच एकमेव होतो समोर बहुतेक वर्षी तिघांनी योजना केलेली दिसते ती मजा नाही ना निवडून मिळवायला। राज्यात सत्ता असताना राज्याचा गावगाडा आर्थिक विकासाला चालना देण्याचं काम हे अर्थमंत्र्यांच्या हातात असतं आणि म्हणून तिजोरीच्या चाव्या ह्या दादांच्या हातात आहेत। आवडून तुम्हाला सांगायचंय, जर अर्थमंत्री असला तर मामांना ज्या पद्धतीने 3000 कोटीचा निधी दिला तसं नगराध्यक्ष सुद्धा तुम्ही आपल्या विचारांचा बसवला तर सर्वाधिक निधी हा पुढे येईल आणि तो दादाच्या मामाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचेल। कुठल्याही फायनान्स डिपार्टमेंट जे महाराष्ट्राचं आहे त्यावर अजितदादा एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री बसूनच निधीच्या कुठल्याही विषयाचा निर्णय होतो। शेवटी आम्ही मंत्री आहोत, अजितदादा एक मंत्री आहे खात्याचे, पण शेवटी सर्व अधिकार मुख्यमंत्र्याला प्राप्त असतात कुठल्याही खात्याचे। शेवटी आम्हा लोकांना अधिकार डेलिगेट केले असतात, पण त्यावर जर ओव्हररूल करायचं असेल तर मुख्यमंत्री करू शकतात आणि त्यामुळं निधीच्या वाटपाचा निर्णय तरी तीनही मिळून करतात, एकनाथजी, अजितदादा आणि देवेंद्रजी मिळून करतात। आता कोणी चाबी सांगतो, कोणी मालक सांगतो, म्हणजे यांचे हे काही सगळे या राज्याचे बाप झाल्यासारखे वागतायत। हे काही मालक आहेत काय राज्याचे? आणि हे तिजोरी म्हणजे काय यांच्या बापदादांनी कमवलेली मिळकत आहे काय? जनतेसाठी आहे, जनतेने निवडून दिलं, जनतेच्या हिताचा विचार करायला पाहिजे। परंतु मतांसाठी धमकावणं, एक सांगतो आमच्याकडे तिजोरीची चावी आहे, दुसरा सांगतो आमच्याकडे मालक आहे, आणि जनतेला तुम्ही काय गृहीत धरून आणि त्यांना धमकावून मतं घेण्याचं काम चाललं आहे। अरे निवडणुका ह्या स्वच्छ याच्यामध्ये पारदर्शी आणि स्वच्छ वातावरणामध्ये झाले पाहिजेत, परंतु आजकाल सत्ताधारी उठला सुटला की धमकावण्याचं काम करतो आहे। दादागिरी, गुंडगिरी चालली आहे सत्ताधाऱ्यांच्याकडून, आणि तिजोरी आहे म्हणजे तिजोरीच्या मालक आहात का तुम्ही? अजितदादा अर्थमंत्री असल्यामुळं निश्चितच त्यांना अधिकार आहेत, परंतु मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री असतात। मुख्यमंत्र्याला सर्वापेक्षा जास्त सर्व अधिकार हे त्यांच्याकडे असतात, हे निर्विवाद आहे, नाकारता येत नाही। परंतु तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही जरी असल्या, कोणीही मालक असलं तरी खर्च कसा करायचा हे सर्वांवर ठरलं जातं। म्हणून चावी एकीकडे आहे, मालक एक आहेत, आणि ठरवणाऱ्यामध्ये आम्ही एक सुद्धा आहोत। म्हणून ठरवताना सगळ्याला बरोबर घेऊनच हे गाडा चालवावा लागतो, एवढं मात्र निश्चित आहे। त्या तिजोरीमधून आम्हाला जे काही आमच्यासाठी जे काही घ्यायचं असतं तर आम्ही घेत असतो। आमच्या विकासाच्या इथं कुठेही खुंटी बसत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।